IPLची मॅच पाहताना अचानक लाखो लोकांच्या खात्यातून करोडो रुपये गायब झाले आहेत. सावधान, तुम्ही जर IPLची मॅच पाहत असाल तर तुमच्याही बँकेतून सगळे पैसे गायब होऊ शकतात. काल रात्री जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देश टीव्हीवर आणि मोबाईलवर IPLची मॅच पाहत होता. पण तेवढ्यात जे लोक मोबाईलवर मॅच पाहत होते त्यांच्यापैकी तब्बल 4 लाख लोकांच्या खात्यातून करोडो रुपये अचानक गायब झालेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, पण सरकारने संपूर्ण देशामध्ये एक हाय अलर्ट लागू केला आहे. जे लोक मोबाईलवर IPLची मॅच पाहतात आणि ज्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे आहेत त्या लोकांसाठी ही ताबडतोब सूचना आहे. तुम्हाला वाटेल मी फक्त मॅच पाहतोय, माझं काय बिघडणार, पण तुमच्या बँकेतले पैसे काढून घेण्यासाठी एक अशी नवीन टेक्निक चोरांनी शोधली आहे की ज्यामुळे मोबाईलवर मॅच पाहणाऱ्यांच्या खात्यातून पैसे डायरेक्ट कट होत आहेत. आता नेमकं या चोरांची पद्धत काय आहे? IPLची मॅच मोबाईलवर पाहणाऱ्या लोकांच्या खात्यातून पैसे कसे काय गायब झाले? सरकारने नेमकं काय सूचना दिलेली आहे? अशी घटना जर तुमच्यासोबत घडली तर तुम्ही नेमकं कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा, कुठे तक्रार करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. IPLचे सामने आता रंगात आले आहेत. प्रत्येकजण IPLची चर्चा करतोय, पण IPLची मॅच मोबाईलवर पाहणाऱ्यांना एक धोक्याची सूचना देण्यात आली. IPLची मॅच मोबाईलवर पाहत असतानाच 4 लाख लोकांच्या बँक खात्यातून सगळे पैसे गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. IPL हा केवळ खेळ नाही तर भारतीयांसाठी तो उत्सव आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये बदलणारे नशीब, शेवटच्या चेंडूपर्यंत टिकणारी उत्कंठा, आपल्या आवडत्या टीमला जिंकताना पाहण्याची जिद्द आणि याच वातावरणाचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. पहिली घटना घडली पुण्यामध्ये. रात्रीची वेळ होती. सामना अतिशय अटीतटीच्या वळणावर आला होता. शेवटच्या काही ओव्हर शिल्लक होत्या आणि दोन्ही टीममध्ये जबरदस्त टक्कर सुरू होती. स्टेडियममध्ये बसलेले लोक ओरडत होते आणि घराघरातून लोक मोबाईलवर डोळे गढून बसले होते. नेमकं याच वेळी पुण्यात एक अशी घटना घडली ज्याने पोलिसांनाही चकित केलं. पुण्यात राहणारे 45 वर्षांचे अविनाशजी, नाव बदलले आहे, आपल्या कुटुंबासह मॅच पाहत होते. सामना शेवटच्या टप्प्यात होता. प्रत्येक बॉलवर धावसंख्या बदलत होती. अविनाशजींच्या अंगावर काटा आला होता. ते मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत होते. संपूर्ण जगाचा विसर पडून ते फक्त मॅचमध्ये हरवले होते. नेमक्या याच वेळी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. मॅच चालू असताना फोन आल्यामुळे त्यांना खूप राग आला. त्यांना वाटलं जर फोन उचलला नाही तर कदाचित स्क्रीन हँग होईल किंवा मॅच बंद होईल, म्हणून त्यांनी घाईघाईत तो फोन उचलला. अविनाशजींनी फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पलीकडून कोणताही आवाज आला नाही. तिथे फक्त एक भयानक शांतता होती. जणू काही समोर कोणीतरी असूनही मुद्दाम बोलत नाहीये. 10 सेकंद त्यांनी हॅलो म्हटलं आणि वैतागून फोन कट केला. त्यांना वाटला हा रॉंग नंबर असेल, पण पुढच्या 60 सेकंदात त्यांच्या आयुष्याची पुंजी संपणार होती. तुम्हाला वाटतंय का की फोन उचलल्याने काही होत नाही? थांबा, पुढचा मेसेज पाहून तुमचे पाय लटपटतील. फोन कट केल्यावर अविनाशजी पुन्हा मॅच पाहू लागले. पण अवघ्या 2 मिनिटांत त्यांच्या मोबाईलवर एकामागून एक मेसेज येऊ लागले. पहिला मेसेज आला, तुमच्या खात्यातून 1 रुपया कापला गेला आहे. त्यांना वाटलं बँकेचे काही चार्जेस असतील, पण लगेच दुसरा मेसेज आला, तुमच्या खात्यातून 99,999 रुपये डेबिट झाले आहेत. अविनाशजींच्या हातातील मोबाईल थरथरू लागला. त्यांनी तातडीने बँक ॲप उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं बँक ॲपच ओपन होईना. एकामागून एक 10 मेसेज आले आणि अवघ्या 5 मिनिटात त्यांच्या खात्यातले 5 लाख रुपये गायब झाले. हे पैसे त्यांनी आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी साठवून ठेवले होते. ही तर फक्त पुण्याची गोष्ट होती. पण तुम्हाला माहिती आहे का, याच वेळी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीत काय हाहाकार माजला होता? चोरांनी नेमका हाच वेळ का निवडला याचे उत्तर तुम्हाला थक्क करेल. ज्यावेळी पुण्यात अविनाशजींचे पैसे जात होते त्याच वेळी मुंबईच्या दादर भागात एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यासोबतही हेच घडलं. तेही आपल्या मुलासोबत शेवटच्या ओव्हरची चुरस पाहत होते. फोन आला, त्यांनी उचलला आणि त्यांची पेन्शनची सगळी रक्कम क्षणात साफ झाली. चेन्नईमध्ये एका तरुणाने आपल्या नवीन घरासाठी डाऊन पेमेंट म्हणून 3 लाख रुपये गोळा केले होते. मॅचच्या जल्लोषात त्याने तो सायलेंट कॉल घेतला आणि त्याचे स्वप्न एका मिनिटात धुळीस मिळालं. दिल्लीत तर कहर झाला. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल 15 लाख रुपये एका फोन कॉलवर साफ झाले. या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट समान होती. सामना अतिशय अटीतटीचा होता. प्रेक्षक तणावात होते आणि त्याच तणावाचा फायदा घेऊन चोरांनी त्यांना फोन केला. जेव्हा या सर्व शहरांतील लोक तक्रार करायला सायबर सेलकडे पोहोचले तेव्हा समोर आलेला आकडा ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. काय होता तो आकडा आणि चोरांनी नेमकी कोणती टेक्नॉलॉजी वापरली की साध्या फोनवर पैसे गायब झाले?
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायबर विभागाचा डेटा गोळा करण्यात आला तेव्हा समजलं की हा प्रसंग फक्त 4-5 लोकांसोबत नाही तर देशातील 4 लाख लोकांसोबत एकाच वेळी घडला आहे. सुमारे 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम एका रात्रीत देशाबाहेर ट्रान्स्फर करण्यात आली. चोरांनी IPLच्या ब्रॉडकास्टिंग सिग्नलचा किंवा लोकांच्या मॅच पाहण्याच्या सवयीचा खोलवर अभ्यास केला होता. त्यांना माहीत होतं की अटीतटीच्या सामन्यावेळी माणूस विचारांच्या अशा स्थितीत असतो जिथे तो सावधगिरी बाळगत नाही. चोरांनी अशी रिमोट ॲक्सेस टेक्नॉलॉजी वापरली होती की तुम्ही फोन उचलला की तुमच्या मोबाईलचा पूर्ण ताबा त्यांच्याकडे जातो. तुमचा OTP मेसेज त्यांच्याकडे डायव्हर्ट होतो आणि तुम्हाला समजायच्या आत बँक खाते रिकामे होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ते 3 भयानक नंबर कोणते आहेत जे तुमच्या मोबाईलवर आले तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात? ते नंबर पाहण्यापूर्वी हे समजून घ्या की IPL पाहताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणती महत्त्वाची सेटिंग बदलली पाहिजे. जर तुम्ही मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहत असाल तर तुमच्याकडे सुरक्षिततेची ढाल असणं गरजेचं आहे. 1. DND मोड. मॅच पाहताना मोबाईलवर डू नॉट डिस्टर्ब मोड सुरू ठेवा जेणेकरून अनोळखी फोन येणार नाहीत. 2. अननोन नंबर ब्लॉक. तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन ब्लॉक अननोन कॉलर्स हा पर्याय निवडा. 3. कधीही फोन उचलू नका. मॅच रंगात आलेली असताना जर स्क्रीनवर वेगळा नंबर दिसला तर तो इग्नोर करा. तुमची मॅच महत्त्वाची आहे पण बँक बॅलन्स त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. लक्ष द्या, आता मी तुम्हाला ते 3 नंबर सांगणार आहे जे सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहेत. हे नंबर दिसायला साधे वाटतात पण ते तुमच्या बँकेची तिजोरी उघडणारी चोरांची चावी आहेत. चला आता पाहूया ते 3 घातक नंबर. भारत सरकारच्या सायबर विभागाने तातडीने खालील 3 प्रकारच्या नंबरची यादी जाहीर केली आहे. हे नंबर नीट लिहून ठेवा किंवा तुमच्या कुटुंबाला दाखवा. प्रकार 1 +92 3XX XXXXX. हे नंबर शेजारील देशांच्या कोडने सुरू होतात. हे नंबर IPL दरम्यान सर्वाधिक सक्रिय असतात. प्रकार 2 +44 7XX XXXXX. हे नंबर युनायटेड किंगडमच्या कोडचे वाटतात पण ते सायबर ठग व्हर्च्युअल सिमद्वारे वापरतात. प्रकार 3 +84 XXXXX. व्हिएतनाम किंवा फिलिपिन्सच्या कोडवरून येणारे हे कॉल्स सर्वात धोकादायक आहेत. हे चोर तुमची माहिती म्हणजे डेटा डार्क वेबवरून विकत घेतात आणि त्यांना माहीत असतं की तुमची कोणती बँक आहे. त्यामुळे ते तुम्हाला अगदी खात्रीशीरपणे फोन करतात. पण मित्रांनो, समजा चुकून तुमच्याकडून फोन उचलला गेला किंवा तुमच्या मोबाईलवर असे नंबर दिसले तर घाबरून जाऊ नका. सरकारने यासाठी एक अशी मॅजिक ट्रिक सांगितली आहे ज्यामुळे तुमचे गेलेले पैसे परत मिळण्याची 90% शक्यता असते. जर तुमच्या खात्यातून पैसे कट झाले तर पहिले 2 तास हे गोल्डन अवर म्हणजेच सुवर्णकाळ असतात. या वेळात तुम्ही खालील गोष्टी केल्या पाहिजेत. 1. 1930 वर कॉल करा. ही नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन आहे. पैसे कट झाल्याच्या 10 मिनिटांच्या आत तुम्ही इथे कॉल केलात तर पोलीस चोरांचं बँक खातं फ्रीज करू शकतात आणि तुमचे पैसे तिथेच थांबतात. 2. पोर्टलवर नोंदणी. www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार, बँक ट्रान्झॅक्शन ID आणि फोन नंबर नोंदवा. 3. बँकेला कळवा. तुमच्या बँकेच्या होम ब्रांचला फोन करून तुमचे डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग तात्काळ ब्लॉक करा. लक्षात ठेवा, चोरांनी हे पैसे परदेशात नेण्यापूर्वीच जर तुम्ही कारवाई केली तरच तुमचे पैसे वाचतील. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या IPLच्या काळात आपण एकमेकांना कसं वाचवू शकतो. तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, चोर तितकेच हुशार झाले आहेत. ते तुमच्या आवडीचा, तुमच्या आनंदाचा आणि तुमच्या घाईचा फायदा घेतात. IPL म्हणजे केवळ चौकार षटकार नाहीत, तर तो तुमच्या संयमाचीही परीक्षा आहे. सामना कितीही अटीतटीचा असला तरी अनोळखी फोन उचलून स्वतःच्या कष्टाची कमाई धोक्यात घालू नका. पुण्यातील त्या महिलेची, मुंबईतील त्या शिक्षकाची आणि दिल्लीतील त्या व्यापाऱ्याची अवस्था आज खूप वाईट आहे. त्यांना वाटलं होतं की फक्त एक फोन उचलल्याने काय होणार, पण त्याच एका चुकीने त्यांना रस्त्यावर आणलं. ही फक्त पुण्यातल्या किंवा दिल्लीतल्या त्या व्यापाराची गोष्ट नाही आहे. ही धोक्याची घंटा तुमची आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. आपण दिवसभर कष्ट करतो, घाम गाळतो आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, संसारासाठी 4 पैसे साठवतो. पण विचार करा, फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे किंवा अनोळखी फोनमुळे जर हे आयुष्यभराचे संपूर्ण पैसे शून्य झाले तर काय होईल. सायबर चोर आज इतके प्रगत झाले आहे. त्यांना तुमची आवड माहिती आहे. तुम्हाला क्रिकेट आवडतं हे माहीत आहे म्हणून ते मॅचच्या वेळी हल्ला करतात. मला माहिती आहे मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण किती तणावात असतो, पण त्या तणावात स्वतःचं भान हरवू नका. आज मी तुम्हाला एक विनंती करते. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः घरातल्या थोर मोठ्या माणसांना ही माहिती द्या, कारण त्यांना ही नवीन टेक्नॉलॉजीबद्दल कदाचित माहिती नसेल. सतर्क राहणे
हाच आपला सर्वात मोठा बचाव आहे. पण इथे ही माहिती थांबून चालणार नाही. मला तुम्हाला तुमच्या काही महत्त्वाच्या स्टेप सांगायच्या आहे, जे तुम्हाला आत्ताच्या आत्ता करायच्या आहेत. स्टेप 1, व्हिडिओ शेअर करा. सर्वात आधी व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवर आणि मित्रांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी कष्टाचे कमावलेले लाख रुपये वाचू शकतात. स्टेप 2, कमेंटमध्ये तुमची सुरक्षा नोंदवा. तुम्हाला कधी असा संशयास्पद कॉल आलाय का? किंवा तुमच्या कोणत्या नंबरवरून त्रास होतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रेक्षक सावध होतील. तुम्ही कमेंटमध्ये सेफ IPL असं टाईप करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही सतर्क आहात. स्टेप 3, हेल्पलाईन नंबर सेव्ह करा. आताच तुमच्या मोबाईलमध्ये 1930 हा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर सेव्ह करा. हा नंबर तुमच्यासाठी लाईफ सेव्हर ठरू शकतो. प्रायव्हसी सेटिंग तपास. तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अननोन कॉलर ब्लॉक करा. मॅच पाहताना चॅनल किंवा ॲप अधिकृत आहे की नाही याची खात्री करा. कोणत्याही अधिकृत लिंकवरून मॅच पाहू नका. शेवटचा संदेश, सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि आपल्या कष्टांच्या पैशांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.